नमस्कार, तुम्ही पाहत आहात टाइम्स नाऊ मराठी। माळशिरस तालुक्यात अघोषित लोडशेडिंगचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वीज कपात होत असल्याने जनसामान्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर आज अकलूजमध्ये महावितरण कार्यालयासमोर मशाल मोर्चा काढण्यात आला। युवा सेनेच्या वतीने आयोजित या मोर्चाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। पश्चिम महाराष्ट्र उपसचिव गणेश भजनदास इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला। नागरिकांचा आरोप आहे की अचानक होणाऱ्या वीज कपातीमुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे। मग प्रश्न असा निर्माण होतो, माळशिरस तालुक्यातील नागरिकांना हा त्रास अजून किती दिवस सहन करावा लागणार आणि प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेणार? अधिक माहितीसाठी पाहत रहा टाइम्स नाऊ मराठी। आपण जो आज मशाल मोर्चा केला याचा औचित्य म्हणजे काय काय कारणानं आपण आज मशाल मोर्चा काढला? सध्या माळशिरस तालुक्यामध्ये 8 दिवस झालं लोड शेडिंग चालू आहे। एकीकडे मुख्यमंत्री घोषणा करतात की 12 तास आम्ही शेतकऱ्यांना लाईट देऊ। 12 तास तर सोडून द्या, 8 तास लाईट आहे आता सध्याला 3 पेजची आणि त्याच्यामध्ये ते सतत जाते। आणि दुसरा विषय आता लोड शेडिंग चालू केलं आहे। सध्या विद्यार्थ्यांचे परीक्षे दिवस चालू आहेत। एकीकडे आपण म्हणतो विद्यार्थी शिकला पाहिजे, महाराष्ट्र घालला पाहिजे। या लोड शेडिंगमुळे संध्याकाळी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही, कारण लाईट नसल्यामुळे ते अभ्यास करणार कसे? आता खंदील चिमण्या वगैरे हे प्रकार तर राहिलेलेच नाही। त्याच्यामुळं आज आम्ही युवा सेनेच्या वतीनं इथं अकलूज MSCB वरती मशाल मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही मशाल मोर्चा काढून अकलूजच्या MSCBचा आणि ऊर्जा मंत्र्याचा आम्ही या ठिकाणी निषेध केला। आज आम्ही युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी मशाल मोर्चा अकलूज MSCB वर काढला होता आणि या MSCB वर काढल्यानंतर आम्ही MSCBचा धिक्कार केलेला आहे आणि तात्काळ आम्हाला लोड शेडिंग बंद करून तात्काळ आहे याप्रमाणे रुटीन चालू करण्याची मागणी केली आहे। आणि आमच्या युवा सेनेच्या मशाल मोर्चा आंदोलनास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीनं आमच्या युवा सेनेच्या आंदोलनांनी पाठिंबा दिलेला आहे। तरी या संघटनेचा आम्ही युवा सेनेच्या वतीनं आभार मानतो आणि अधिकाऱ्यांना एक विनंती करतो की तात्काळ तुम्ही हे लोड शेडिंग तात्काळ बंद करण्यात यावं, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू।